गोष्टी इतक्या मनावर घेऊ नये. गणिताचा अभ्यास कर, गणितावर फोकस कर, कळलं? आणि वरद तुझा गणिताचा अभ्यास मी घेत जाईल. अरे काय आहे, आता माझ्याकडे भरपूर फावला वेळ असणार आहे ना. एकटाच आहे मी आता घरात. अरे हो, आई तर आता हरीशकडे चालली आहे ना. बाबा तर रिकामेच आहेत. एक मिनिट, हरीशने फक्त आता विचारले, काही ठरलं नाहीये. पण तो तुझं गृहीत धरून चाललाय की तू जाणार आहेस त्याच्याकडे. आता नाही सांगणारच त्याला. अहो आई मग आई तुम्ही इथली काळजी कशाला करताय? मी आहे ना, तुमच्या माघारी व्यवस्थित घर सांभाळेन मी. सकाळी लवकर उठेन आणि दिवसभराचा मेन्यू ना सकाळीच ठरवून ठेवेन मी. डब्यात कुणाला काय आवडतंय काय नाही हे सगळं व्यवस्थित बघेन. आणि हो, रोजची भाजी रोज आणेन. तुम्हाला आठवड्याची भाजी एकदाच आणलेली आवडत नाही ना, म्हणून नका काळजी करू, जातो. वा, बायको असावी तर अशी. वा वीणा. आजी, पण तू आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार, आम्हाला आठवण येणार तुझी. अरे आजी काय कायमची चालली आहे का? 6-7 महिन्यासाठी चालली आहे. असं काय बोलतो? अहो पण बाबा, आजोबांना तर टॉवेल पासून पाकिटापर्यंत आजी लागतेच, हो की नाही आजोबा? काही नाहीये तसं. करू शकतो मी माझी कामं एकट्याने. वीणा, आईला 2 घास जास्त दे. आज तिचा शेवटचा दिवस आहे ना. नाही म्हणजे नंतर ती हरीशकडे जाणार आहे ना, म्हणून. तुला कसली घाई झाली रे मला पाठवायची? अजून काही ठरलेलं नाहीये. तू मुकाट्याने जेव. बरं, जेव रे. अहो आणा. असू दे लक्ष्मी, मी ठेवतो. अहो मी ठेवते ना, काय लहान मुलासारखं करताय? तसाही तुझ्या घरातला शेवटचा दिवस आहे ना हरीशकडे जाण्यापूर्वीचा. ठेवतो मी. सोड. अहो काय लहान सोड मुलासारखं लक्ष्मी. वागताय तुम्ही? आई लक्ष्मी बाबा, तू मी ठेवते. तू म्हणत होतीस ना तुझ्या गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, तो मी ठरवलाय. हो जानू, या महाशिवरात्रीला तू एका ठिकाणी गाणं गाणार आहेस. तू आता सगळ्यांसमोर येणार. मला फार दिवस उरले नाही आहेत. विश्वा, पण मी हे सगळं अशा पद्धतीने करते हे योग्य आहे ना? खरं सांगू, तू तुझ्या घरच्यांसमोर येणार म्हणजे इथे माझ्या घरात राहणं तुझं बंद होणार. माझी बेस्ट फ्रेंड माझ्यापासून लांब जाईल. अर्थात मला नाही आवडणार, पण मला असंही वाटतं की तू तुझ्या फॅमिलीला लवकरात लवकर भेटलं पाहिजेस. हो विश्वा, मलाही आता जाणवतंय की ती वेळ खरंच जवळ आली आहे. तू कंटिन्यू कर, मी आलोच. या महाशिवरात्रीला तुला चोरून तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायची वेळ नाही येणार. उलट तू उघडपणे सगळ्यांच्या नजरेला नजर देऊन उभी राहशील. हजारो रिक्षा इथून तिकडे जात असतात. आजी, तू नको ना जाऊस, मला खूप आठवण येईल तुझी. अरे बाळा, मला पण आठवण येणार, पण सिंचू काका हरीशला माझी गरज आहे ना. बरं हे बघ, हे तुला खाऊसाठी. काय घेशील? बोरकुड. लब्बाड. आई, रिक्षा आली. हो रे, तू घर नीट सांभाळशीलच ग, पण स्वतःची पण काळजी घे हो. आणि मला विसरू नकोस, आठवण काढ माझी. आई, मग तुम्ही नाही तर चुकल्यासारखंच वाटणार आहे आता. आई मला मीटर टाकला. काळजी घे.
तुम्ही पण. आई शे आली त्याने मीटर टाकलाय, वेटिंग सुरू झालंय, पैसे लागतील त्याचे, चला लवकर. अरे हो, आता नशिबात वेटिंगच वेटिंग आहे. अहो ते असं बोलू नका. आता पाय कसा निघेल माझं सांगा बघू. तुला याच कार्यक्रमात गायचंय? अरे पण हा कार्यक्रम तर गाडे पाटलांच्या घरी आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच तुझे सगळे नातेवाईक या कार्यक्रमात येतील. हे बघ जानू, तू जिवंत आहेस हे सांगण्यासाठी यापेक्षा छान संधी असूच शकत नाही. एक मिनिट विश्वा, पण मला सांग, तुला कसं माहिती की सिद्धू आणि भावनाताई तिथे राहतात? जानू, अगं असं काय करतेस? विसरलीस का आपण लक्ष्मी काकूंचा बर्थडे केला ना तिथे सेलिब्रेट? मला ना जरा विसरल्यासारखं होत आहे. हे बघ जानू, मला कळतंय तू खूप प्रेशरमध्ये आहेस, पण हे विसरता कामा नये की तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस जवळ येतोय. त्यामुळे प्लीज गोंधळून जाऊ नकोस. छान तयारी कर.